जय गुरु. हा, आज कोण सुरुवात करतोय? 12वा अध्याय, पहिले 10 श्लोक. नसेल तर मी म्हणतो. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वादशोऽध्यायः. अर्जुन उवाच. एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते, ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः. श्रीभगवानुवाच. मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते, श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः. ये त्वक्षरमनिर्देश्य मौव्यक्तं पर्युपासते, सर्वत्र गमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवम्. सन्नियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः. क्लेशोऽधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम्, अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते. ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः, अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते, तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात्. भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशितचेतसाम्. मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय, निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः. अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम्, अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जय. अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव, मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. पुढचं कोण म्हणते? मी म्हणू का सर? मी अनघा. म्हणू का सर? हो. हा. अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः, सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान्. श्रेयो हि ज्ञानमभ्यासात्, ज्ञानात् ध्यानं विशिष्यते, ध्यानात् कर्मफलत्यागं, त्यागात् शान्तिरनन्तरम्. इथे अद्वेष्टा एक मिनिट. ध्यानात कर्मफल त्यागस आहे, त्याग हा आहे ते. हा त्यागस. हा. ध्यानात् त्यागात् शान्तिरनन्तरम्. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुणः एव च, निर्ममो निरहङ्कारः समदुःखः सुखक्षमी. सन्तु सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः. मय्यर्पितमनो बुद्धिर्यो मद्भक्तिरसस्प्रियः. भक्तस यस् समय प्रिया. भक्तस. ओ यो हा. मद्भक्तः स मे प्रियः. यस्मानो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः. हर्षा हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः. अनपेक्षशुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः. अभ्यास नाही कुठल्या नंतर सर्वारंभ. सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः.
यो न रुष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति शुभाशुभपरित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः शमशत्रौ च मित्रे च यथा तथा मानापमानयोः. तथा तथा पाहिजे हं. ओ हा हं. तथा समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्णसुखदुःखेषु समः सङ्गविवर्जितः तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित् अनिकेतस्थिरमतिर्भक्तिमान् मे प्रियो नरः भक्तिमान् मे प्रियो नरः ये तु धर्मामृतमिदं यथोक्तं धर्म पर्युपासते धर्म्याय हा ते यथो धर्म्याय ये धर्म हा ये ये तु धर्म्यामृतमिदं हा यथोक्तं पर्युपासते श्रद्धधाना मत्परमा भक्तास्तेऽतीव मे प्रियाः ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. 11वा कोण म्हणते पहिले 10. सर आज मी जरा ड्रायव्हिंग करत ऐकतेय, नाहीतर म्हटलं बर मी म्हणू का शुभांगी? शुभांगी हा शुभांगी ते तुम्ही म्हणा हं. हा. ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद्भगवद्गीता अथ पंचदशोऽध्यायः. श्रीभगवानुवाच ऊर्ध्वमूलमधः शाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् असङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी निर्मानमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखसंज्ञैर्गच्छन्त्यमूढाः पदमव्ययं तत् न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात् श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. छान. कोण म्हणतंय पुढचं म्हणताय शेवटचे 10 श्लोक मी म्हणते. जय मला हा हॅलो. यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं
कृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलम् यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम् गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णानि चौषधिः सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम् सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो स्मृतिर्ज्ञानं मपोहनश्च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम् द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते उत्तमः स्वन्यः परमात्मेत्युदाहृतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः यत्माक्षरमतीतोऽहम् अक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रतितः पुरुषोत्तमः यो मामेवम सम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत। ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे योगो नाम पंचदशोऽध्यायः। आज तसं काही आपल्याला चर्चा काही झालेलं आहे आपल्या सगळं ना अर्थ वगैरे, मग इथेच थांबूया ना आपण. उद्याचा आपला शेवटचा दिवस आहे, म्हणजे अधिक महिन्याचा. पण उद्या मला वाटतं अमावस्या सकाळी संपते. उद्याचा दिवस अधिक मासातच धरला जातो, उद्यापासून संपला. ओके. जय गुरु सर. जय गुरु. सर तुम्ही पुढच्या पण अध्यायांचं, इतर अध्यायांचं पण कधीतरी घ्याल का? पुढच्या म्हणजे आता आमचं ते उच्चारणाचं म्हणताय. हा, उच्चारणाचं. कारण हे आता तुमच्यामुळे 2 अध्याय उच्चारण चांगलं जमायला लागलं आता, आणि ते गोडी पण लागते मग म्हणायची. मग तुम्ही जर आणखी इतर अध्यायांचं पण उच्चारणाचं घेतलं तर बरं होईल सर. बरं, चालेल. बघूया आपण उच्चारणात कोणाकोणाला इंटरेस्ट आहे तसं, आणि त्याप्रमाणे मग ठरवूया आपण तसं. मला आहे सर, मला पण आहे. हा, आपण पोल घेऊया, मग त्याच्यावर एक 7-8 जण असतील तर मग 10 जण 7-8 जण असतील तर मग करूया असं. चालेल सर. चालेल. आणि सर तुम्ही म्हणजे खूप दिवस घेतलं पाहिजे असंही नाही. एखादा आता पहिला अध्याय सपोज, तर तुम्ही 2-3 दिवस आम्हाला सांगितलं आणि त्यानंतर आम्ही प्रॅक्टिस करू घरी, असंही करू शकतो आपण. म्हणजे तुम्ही तुमचा वेळ कसा मॅनेज करता येईल त्याप्रमाणे करू शकता. एखादा दिवस फक्त उच्चारण असं पण करू शकतो, म्हणजे मग सगळ्यांनाच प्रॅक्टिस होईल, जर का ते सगळ्यांना ऍक्सेप्टेबल असेल तर. बरोबर आहे. 1 श्लोक 1 दिवस असं करत करत एक श्लोक पुढे जायचं. मला असं वाटतं करायचं असेल ना तर एक अध्यायाला 3 दिवस जनरली 3 दिवस एकदा सांगून एकदा आपली प्रॅक्टिस. आठवड्यातले 1 दिवस ठेवायचा उच्चारणाचा. पण मग ते ना कंटिन्युटी जाईल राधिका. म्हणजे कसं सतत सलग 3 दिवस झालं ना की मग ते पक्क होतं.
नाही का? तसंही चालेल. हा, की 3 दिवस मग करायचं आणि हा मग ते हे चालेल. फक्त आपला अभ्यास कसा आहे पुढच्या परीक्षेचा त्याप्रमाणे आपण तो मॅनेज करून होत असेल तर बेस्ट आहे. म्हणजे मग हे पण नाही, त्याच्यावर हा पण काही प्रॉब्लेम नाही. हा म्हणजे आता असं करता येईल की समजा आपलं गीतेचे जे आपलं आता किती 7व्या अध्यायापर्यंत अर्थ झालेला आहे ना आपला सांगून. आता हो. या परीक्षेकरता 8, 9, 10, 11 शिल्लक आहेत. तर 8, 9, 10, 11, 12 आहेत. त्यापैकी आपला 12 झालाय. त्यामुळे आता 8, 9, 10, 11 शिल्लक म्हणजे या परीक्षेच्या दृष्टीने व्हायचे आहेत आपले. पण त्यातलं म्हणजे 3 दिवस असं हे करता आलं तर बघता येईल. तसं तसं काहीतरी बघूया करता आलं तर. आता त्याचं कसं दिलंय ना तसं आपण आता फॉर एक्झाम्पल तुम्ही पहिला घेताय अध्याय, तर पहिल्या अध्यायाचा आम्हाला आधी देऊन ठेवून आम्ही त्याची प्रॅक्टिस करून मग आपण एकत्र घेऊयात. म्हणजे मग तुम्हाला पण आमच्यावर तसा कॉन्फिडन्स येईल की आम्ही दिल्यावरती करतोय का नाही करत आहे जे हे आहेत उच्चारणाचं ते. आणि मग म्हणतेस? ते उच्चारणाचं म्हणते. हो 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 हा उच्चारण. ते दोन्ही बाकी अध्यायांचा तर PDF ते पण अध्याय टाका ना तुम्हाला सर. शिकवायला लागणार. ते तुम्ही किती देऊन आम्हाला नाही, ते डिस्कस करूनच जास्त कळतं. हम्म. उच्चारणासाठी तुम्ही आम्हाला एक एक अध्याय आधी देऊन ठेवलात की आम्ही तो प्रॅक्टिस करून मग डायरेक्ट तुम्हाला म्हणून दाखवू आणि मग तुम्ही तसं एकदा स्वतः म्हणून मग आम्हाला की कळेल की कुठे कुठे हे आहे. त्याचा थोडासा तसं अभ्यासच करावा वीकेंडला लागेल. तुम्ही ठेवू शकता, वीकेंडला शनिवार रविवारी वगैरे असं उच्चारणाचं, हम्म. किंवा फक्त रविवारी असं काहीतरी आम्ही प्रॅक्टिस केल्यावर. चालेल. शनिवार रविवार गुड आयडिया खरंच. चालेल. म्हणजे सरांना कसा वेळ मिळतो त्याप्रमाणे. पण हे 2 दिवस चांगलं वाटेल उच्चारणाचं घेतलं तर. अच्छा, ठीक आहे, आपण विचार सर करू PDF तसं. टाकाल का? काय चालेल. विषय आहे? चालेल. दोन्ही अध्यायांचं PDF टाका ना प्लीज. माझे टाकलंय? महत्वाचे श्लोक बरेच अगं गेले. पाठवलंय ना मी. पाठवलं. पाठवलंय का? हो मी हो बघितलंच नाही का. अच्छा मी काल हो नव्हते ना. बरं मला बरं. वाटतं नाही काल नाही, 4-5 परवा. दिवसापूर्वीच पाठवलं. हा काय सांगताय? हो 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 टाकलेले सरांनी. हा पाठवलंय मी. 12व्या आणि 15व्याचं विवेचन समथिंग 12 असं आणि काहीतरी आहे. 15. हो 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 बरोबर आहे ते. चालेल, सर बघूया मग प्रश्न आपण. विचार. हा बोला. हा मग म्हणजे उद्या 8वा अध्याय सुरू करणार सर. काय नाही नाही, कोणीतरी प्रश्न विचारत होतं काय? सर मी प्रसाद बोलत होतो. हा अ, राधिकाच्या लॉगिन मधनं बोलतोय. हो हो अ, हो तर तुम्ही जर हा प्रश्नाचं उत्तर दिलं असेल तर मग हरकत नाही. पण मी विचारलं होतं सर्वज्ञ आणि सर्ववित हे 2 जर का वेगळे शब्द घेतले तर त्यातला ज्ञ म्हणजे ज्ञानी या अर्थी आहे आणि वित म्हणजे जाणणारा. मग ज्ञान आणि जाणणारा याच्यामध्ये काय फरक आहे? मला जरा बाळबोध मराठीत सांगा. ऍक्च्युली हा नाही नाही दोन्ही सारखेच आहे. वित वित म्हणजे वित वेद हा आणि हा आणि फक्त धातू वेगवेगळा आहे. वित धातू वेगळा आहे आणि जानाती हा जो धातू आहे तो वेगळा आहे, पण दोन्हीचा अर्थ एक्झॅक्टली एकच आहे असा. हा मग ठीक आहे, ओके चालेल, मग समजलं. त्यात फरक नाही. आणखी तुम्ही एवढं सांगितलेलं आठवतंय की माहिती असणं आणि जाणणं याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. ओके त्या अर्थाने. हा. नाही पण ज्या अर्थी वित म्हणजे वित जे आहे ना तर ते आणि जाणणं ते एकच होतं. म्हणजे तिथे सर्ववित जेव्हा आपण म्हणतो किंवा हा. तर त्या विंदती असं वगैरे, तर त्या अर्थाने म्हणजे आता वेद तर ते म्हणजे तर तो जाणणे या अर्थानेच उपयोग केला जातो त्याचा, न की नुसतं माहिती असणं असं. समजलं? पण त्यामुळे असं होऊ शकतं की हा मी ज्ञानी आहे याचा अर्थ मला त्याची जाण आहे असं नाही. नाही म्हणजे ज्ञान आणि जाण म्हणजे जाण हा शब्द आहे, हा ज्ञान या शब्दाचाच अपभ्रंश आहे. बर आलं. हा
त्यामुळे ते दोन वेगळे असू शकत नाही. फक्त ज्ञान हा अगदी शुद्ध झाला शब्द आणि जाण आहे हा अपभ्रंशित शब्द आहे असं, बाकी काही बर नाही. आलं हो हा, आलं पण ध्यानात. वित वित वेत्ती, हा हा जो शब्द आहे आपला वित वेत्ती वगैरे, तर ते सगळे म्हणजे ते जाणणं या अर्थानेच वापरलं जातात. हम्म. म्हणजे ते तसे समानार्थी शब्द आहेत, वित वेत्ती आणि काय जानाती वगैरे. म्हणजे आपण म्हणतो ना मला माहिती आहे पण मला कळलंय. कळणं जे आहे ना ते जाणणं आहे ना. नाही, ते आता मराठीतले शब्द आणि संस्कृत त्याच्यावर म्हणजे जसं आता मराठीत म्हण आहे, कळतं पण वळत नाही, नाही का? म्हणजे हम्म. हा, तर मग आता अं, कळणे, आत्मसात करणे, अंगीकार करणे, यात मराठीत असा थोडा थोडा वेगवेगळा अर्थ आहेत, नाही का? बर तर बर. नाही का, अंगीकारणे म्हणजे ते आपण म्हणजे पूर्ण म्हणजे तसं वागणे अवलंब असं. करणे, अवलंब करणे. अवलंब करणे, हा. म्हणजे अंगीकारणे आपल्या म्हणजे अवलंब करणे. पद्धतीने वागण्यात हा आणणं. हा. स्वीकारणे आता स्वीकारणे. हा, पण हा म्हणजे स्वीकार करून ते कृतीत आचरणात आणणे, त्याला आपण अंगीकारणे म्हणतो, नाही का? असं. हम्म. पण ते आता आचरण हा वेगळा शब्द आहे, नाही का? जाणणे, ज्ञानी हा म्हणजे, आणि दुसरं असं की ज्ञान संस्कृतमध्ये असं म्हटलं जातं, विशेषतः अद्वैत म्हणजे खऱ्या ज्ञानाच्या बाबतीत, की ज्ञान ही अनुभवण्याची गोष्ट आहे, न की आचरण्याची. खरं जे अद्वैत हम्म. ज्ञान आहे तर ते कृतीत म्हणजे ते अनुभवण्याचीच गोष्ट आहे असं, ती कृतीत आणण्याची गोष्ट नाही. म्हणजे विनोबांनी त्याचं एक उदाहरण दिलं होतं, ते असं की जसं सुतार सुतार असं लाकूड कापून त्याची समजा खुर्ची बनवतो. हम्म. तसं काही ज्ञान हे काही कृती करण्याची गोष्ट नाहीये, आणि म्हणूनच ज्ञान ही अनुभवण्याची गोष्ट आहे. आणि म्हणूनच ज्ञानयोग आणि कर्मयोग, रादर ज्ञानाला कर्माची अपेक्षाच नाहीये टोटली. हम्म. आणि म्हणून कर्मसन्यास सांगितलाय पूर्ण ज्ञानी माणसासाठी, म्हणजे चित्तशुद्धी. म्हणजे कारण मोक्षाला किंवा अद्वैत ज्ञानप्राप्तीला कर्माची आवश्यकता पण नाहीये. हा, मग कर्म तो ज्ञानी झाल्यावरती मग तो परत कर्म केला तर गोष्ट वेगळी त्याने, पण साधनेमध्ये कर्माची आवश्यकता नाही. समजलं ना? त्यामुळे कृती कृती किंवा कर्माचा आणि ज्ञानाचा तसा संबंध नाहीये की. आणि मग इथेच शंकराचार्यांचं मत आणि म्हणजे जसं लोकमान्य टिळकांचं मत किंवा इवन बाकी विशिष्टाद्वैत की विशिष्टाद्वैत नाही, विशेषतः पण द्वैत संप्रदाय जे आहेत, शुद्ध अद्वैत वगैरे, शुद्धाद्वैत पण नाही, पण द्वैत संप्रदाय, त्यांचं मत त्याच्यात थोडा थोडा तो फरक पडत जातो. भक्तिमार्ग जे आहेत म्हणजे द्वैत भक्तिमार्गी, ते म्हणतात की नाही, भक्ती तर केलीच पाहिजे असं. पण शंकराचार्य म्हणतात की एका विशिष्ट ज्ञानाच्या अवस्थेनंतर भक्तीची पण वेगळी अपेक्षा नाही असं. कारण भक्ती म्हटलं की कृती आली असं, नाही का? हम्म. तर त्यामुळे आलं आलं. ज्ञान म्हणजे ती आपोआप होते ना भक्ती. नाही, जसं मी मागे सांगितलं होतं ना की त्या सात सात ज्या अवस्था असतात, योग वासिष्ठामध्ये सांगितल्यानुसार, त्यातल्या पहिल्या 5 अवस्थांना भक्ती आवश्यक असते, पण शेवटच्या ज्या 2 आहे, तुर्यगा आणि त्या, त्यांना भक्तीच्या पुढे चालला जातो तो, म्हणजे स्वतः तो आत्मरूप किंवा आत्मस्वरूपच होतो असं. म्हणजे जसं आपण हम्म. कृष्णाने भक्ती करावी अशी आपली अपेक्षा आहे का? नाही, नाही का? नाही. जर तसंच जर एखादा जर कृष्ण रूप झाला किंवा आत्मरूप झाला, तर त्याला तो कोणाची भक्ती करणार असं. पण तो म्हणतो मी आत्मरूपच आहे अजून, म्हणजे माझ्या दृष्टीने
काही वेगळंच नाही, आता मी कोणाची भक्ती करू असं. म्हणजे कृष्णामध्ये तो एकरूप झाला. हम्म. कृष्ण म्हणण्यापेक्षा परमात्म्यामध्ये असं. हम्म, हम्म. तेव्हा तो आत्मरूप झाला. ना आता आत्मरूप झाल्यावर मी भक्ती कोणाची करू? कारण भक्ती एका मर्यादे पलीकडे करण्यासाठी द्वैतभाव लागतो, नाही का? तो म्हणजे मी खाली कसा काय उतरू? म्हणजे असं तो नाही म्हणणार, पण ती अपेक्षाच नाही आहे म्हणजे असं. त्यामुळे त्यामुळे इथं ही गीता जी आहे, तर तसं म्हटलं तर भक्तीचा जो उपदेश आहे तो एका विशिष्ट पातळीपर्यंत ती भक्ती आहे. त्याच्यानंतर कृष्णाला सुद्धा त्याचे जे परमज्ञानी लोक आहेत त्यांच्याकडून भक्तीची अपेक्षा अशी नाहीये. म्हणजे कारण ते तो म्हणतोच ना की ते आत्मरूपच, म्हणजे मी आणि ते एकच आहोत असं, नाही का? असं. पण अर्थात हे खूप पुढचं आहे, म्हणजे आपल्याशी काही संबंध नाही त्याचा, आता तसं म्हटलं तर म्हणजे, नाही का? असं. नक्कीच नाहीये. हा. असं. ठीक आहे, धन्यवाद सर. हा. सर चालेल. आणि एक हा. रिक्वेस्ट आहे. तर हा. ह्याचं आम्ही प्रॅक्टिस करणार ना उच्चारणाचं, तर हा. एकेका अध्यायाचे फक्त श्लोकांचेच पीडीएफ पाठवता का, जसे आता इथे स्क्रीनवर दिसतात तसे? हा. जो जो अध्याय येणार त्याचाच फक्त आपण पीडीएफ पाठवू. हा. हा. असं. हम्म. समजा पहिल्या अध्यायापासून आपण सुरुवात केली तर फक्त पहिल्या अध्यायाचाच पीडीएफ पाठव. मग तोच आधी 15 दिवस तोच करा असं. मी 3 दिवस शिकवू चालेल. आपण, मग 15 दिवस तो तुम्ही करा, मग 15 दिवसांनी पुढचा, असं करता, नाही का? हो. आणि मला असं वाटतं, हा, जर आपल्यालाच प्रॅक्टिस करायची असेल तर आम्हीच एखादा ग्रुप करूया आणि त्या ग्रुपमध्ये आपण प्रॅक्टिस करत जाऊ, रोज एकेकाने म्हणायचं किंवा दोघांनी असं. तुम्ही ठरवा कसं काय, म्हणजे असं म्हणजे. चालेल. चालेल. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय जय गुरु. जय गुरु सर. जय गुरु. जय गुरु.